जिल्ह्यातले पूर्वनियोजित दौरे बाजूला ठेवून मंत्री दीपक केसरकर मुंबईला रवाना झालेत। कारण मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून आम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी असल्याचं दीपक केसरकरांनी म्हटलंय। आणि मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार तयार असून आज या आंदोलनावरती मुख्यमंत्री चर्चा करून तोडगा काढतील असं सूचक वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं। चर्चेअंती हे आंदोलन मागे घेतलं जाण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले। निश्चितपणे याच्यातून काहीतरी तोडगा निघेल आणि जरांगे पाटील साहेबांचं जे उपोषण आहे ते मागे घेतलं जाईल असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। त्यांची तब्येत चांगली राहून दे आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमी मराठा समाजाला मिळत राहून दे। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात सरकार अत्यंत पॉझिटिव्ह आहे। मुख्यमंत्री महोदयांनी तसं जाहीर सुद्धा केलेलं आहे। तर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निश्चितपणाने सोडवतील आणि मुख्यमंत्रीच मराठा समाजाला आरक्षण देतील असा विश्वास आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलाय। सांगलीमध्ये कालवा समितीच्या बैठकीसाठी आलेले असताना ते बोलत होते। माझ्या भावना मराठा समाजासोबत आहेत असंही ते म्हणाले। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे निश्चितपणानं सोडवतील। काळ थोडा मागं पुढं कायद्या किचकट विषय असल्यामुळे होऊ शकतो, पण मराठा समाजाला आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देणार हा माझा व्यक्तिगत ठाम विश्वास आहे। माझ्या भावना मराठा समाजाबरोबर आहे। जालन्यातल्या केदारखेडा गावातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालाय। मराठा समाजाकडून जालना जळगाव महामार्गावरती टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला। यावेळी काही आंदोलकांनी जेसीबीच्या साह्याने महामार्ग खोदल्याची बाब समोर आली। दुसरीकडे सोलापूर शहरात सकल मराठा समाज आक्रमक झाला आणि तिथे माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्यानं मराठा समाज आक्रमक झालाय आणि मनोज जरांगे पाटील यांना काही झालं तर काही खरं नाही असा इशाराच मराठा बांधवांनी दिला। त्यामुळे राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। समाज सहजासहजी कुणाचं नेतृत्व स्वीकारत नाही आणि स्वीकारलं तर अण्णासाहेब पाटलांनंतर आज मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व मराठा समाजाने स्वीकारलंय। 2 महिन्यापूर्वी आमचं नेतृत्व जन्माला आलं महाराष्ट्रात आणि आज ते नेतृत्व आमच्यासमोर तडफडताना बघतो आम्ही। ज्या आमदार खासदारांना मराठा समाज योगदान आहे त्यांना एवढी मोठी पद प्रतिष्ठा ऐश्वर्य ज्या समाजामुळे मिळालं आणि तो समाज आज आक्रमक झाला आहे, त्या नेत्याला जर काय झालं आमच्या तर यांना आम्ही बघणार आहे। लातूर जिल्ह्यातल्या माने जवळगा तालुक्यामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला आणि मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हा कॅन्डल मार्च काढला गेला। दुसरीकडे जळगाव शहरातून सुद्धा काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये हजारोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। मराठा आरक्षणासाठी जर नेते मंडळी पाठिंबा देणार नसतील तर अशा नेत्यांना जळगाव जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। कॅन्डल मार्च ठीक आहे, सुरुवात आहे। याच्यानंतर इथं साखळी उपोषण पण होणार आहे आणि इथं अनेक आंदोलनं आम्ही करणार आहेत आणि यासाठी शासनाने जरा शांततेत आणि याच्याने विचार करावा की बा मराठा आरक्षण हा अनेक वर्ष भिजत गोंगडे घातलेला प्रश्न आहे। हा प्रश्न सोडवल्याशिवाय याच्या पुढच्या गोष्टी होणार नाही। साताऱ्यातल्या नेले केडगाव इथे मराठा समाजाकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला। भैरवनाथ मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज भगवा ध्वज हातात घेऊन मोर्चात सहभागी झाला। दुसरीकडे सांगलीतल्या आष्टा तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मशाल रॅली काढण्यात आली आणि यावेळी 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या। मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून काढलेल्या या रॅलीत अबालवृद्धांसह सर्वांनी सहभाग घेतला। तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ भुसावळमध्ये गेल्या 5 दिवसांपासून मराठा समाजाचं उपोषण सुरू आहे। खडका इथे ज्ञानेश्वर आमले उपोषण करतायत। मराठा समाजाला तातडीनं आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात येते आणि जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठीच मावळमधले तरुण सुद्धा तिरुपती बालाजी दर्शनाला निघालेत। यावेळी पुणे स्थानक 1 मराठा लाख मराठाच्या जयघोषानं दुमदुमून गेलं होतं।
लातूर जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महिला आक्रमक झाल्यात आणि गांधी चौक इथल्या 70 फूट उंच पाण्याच्या टाकीवरती चढून महिलांनी आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा या महिलांनी घेतलाय. शिवाय कुणी जर वर येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जीव देऊ असा इशाराच या महिलांनी दिला. जिजाऊंच्या लेकींची नेमकी काय मागणी आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, तुम्ही सांगा काय नेमकी मागणी आहे आणि कशा प्रकारची तीव्रता या आंदोलनामध्ये आहे? आमची एकच मागणी आहे, मराठा आरक्षण. एकच मिशन, मराठा आरक्षण. मनोज जरांगे पाटील हे आंतरवल्ली सराटीमध्ये उपोषणाला बसलेत. त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही या ठिकाणी जिजाऊच्या लेकी जे आहेत ते या ठिकाणी बसलोत. आपण पाहिलं असेल मराठा समाज शांततेत आंदोलन करतो, आम्हीही शांततेत आंदोलन करतोय, परंतु हे सरकार आमची दखल घेत नाही. खोट्या शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांच्या खोट्या शब्दा घेतात, खोटे आश्वासन मराठ्यांना देतात आणि जरांगे पाटील 5 दिवस झालं अन्नाचा कण न घेता, पाणी न घेता हे करतायत. त्यांनी आमची दखल घेतलेली नाही. मराठा बांधव जे आहेत त्यांनी आत्महत्या केल्यात, त्याचंही या सरकारला काही नाही. आत्ताच लातूरमध्ये 4 आत्महत्या या ठिकाणी झालेल्या आहेत, त्याचंही काही नाही. फक्त आणि फक्त आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे, याच्याशिवाय आम्हाला काहीच नको पाहिजे. ओबीसीमधून आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आम्ही गेले कित्येक दिवसापासून जसा आरक्षणाचा लढा सुरू झाला शांतपणे आम्ही महिला पाहत होतो, परंतु ह्या सरकारला कसली जाग येत नाही. खोट्या शब्दा, खोटे वचनं, खोटी शिवछत्रपतींची शपथ आणि स्वतःचे फक्त वेळ काढूपणा. किती पुरावे पाहिजेत हो, किती पुरावे पाहिजेत. आम्ही 96 कुळी मराठा आहोत, आम्ही पाटील आहोत, आम्ही मराठा आहोत, आम्ही कुणबी आहोत. आम्ही संपूर्ण मराठा जाती एकच आहे. त्याच्यात 96, 92 असला फरक अजिबात करू देणार नाही. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही या पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही. जर आम्हाला कोणी जोर जबरदस्ती केली तर आम्ही टाकीवरून उड्या मारणार. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. मला जर काही झालं तर मराठा समाज आंदोलन पुढे नेईल असं भावनिक वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही हृदय बंद पडेल असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात आमरण उपोषण आणि आंदोलकाचा धडाका सुरू झालाय. सरकारचं हृदय बंद पाडायचं नसलं तर सरकारने ताबडतोब आरक्षण द्यायचं. हृदय बंद पडलं सरकारचं पडलंच म्हणून सांगायचं. मला जरी काय झालं तरी माझा मराठा समाज आंदोलन करणार आहे. हा काय आंदोलन थांबणार नाही, मला काय होणार पण नाही. परंतु आता कुटुंब यायला लागले की कुटुंबाने सुद्धा येऊ नये, कारण मी पहिला समाजात आहे. जगलो तर तुमचं, मेलो तर समाजात. आपण क्षेत्रीय, तुमचं पोरग गेलं तर बिनधास्त कुंकू पुसायचं, रडायचं नाही. क्षेत्रियाचा धर्म आहे. मनोज जरांगे पाटील जीवावर उदार झालेत, तर दुसरीकडे तिथे उपस्थित असलेल्या महिलांना अश्रू अनावर झाले. जरांगे पाटलांनी पाणी तरी प्यावं याकरता कार्यकर्ते व्याकुळ आहेत. तर लढणं हा क्षत्रियाचा धर्म असल्याचं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी आता माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय. जरांगे पाटील यांची ढासळणारी प्रकृती पाहून आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे आणि त्यामुळेच राज्यभरातले मराठा समाज बांधव द्वेषानं आरक्षणाच्या लढाईकरता मैदानात उतरले. तर आरक्षणाच्या या लढाईत भावनिक नात्यात गुंतवू नका असं आवाहनही मनोज जरांगे पाटलांनी केलं. प्रत्येकाचं कुटुंबावर प्रेम असतं, असं माझं सुद्धा आहे. परंतु आंदोलन करत असताना मी मराठा समाजाचा, मी कुटुंबाचा नाही. यापुढं माझं कुटुंब माझ्या समोर आणू नका, कारण प्रत्येकाला लेकरं, आई बाप बघितल्यावर माया येत असते आणि त्याच्या शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते. मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजानंही आरपारची लढाई सुरू केली आहे. बीडमध्ये मराठ्यांनी चराटा फाट्यावर कल्याणकडे जाणारी बस फोडल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. मावळच्या किवळे मुकाई चौकात मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना गावात पाय ठेवला तर याद राखा असा इशारा दिला. जळगावातील चिंचोली गावातही पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली. गावात प्रवेश केल्यास वाहनं फोडू असा इशारा ग्रामस्थांनी दिला. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान गावात नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली. साखळी उपोषण सुरू करण्यात आलं.
अहमदनगरच्या भातकुडगाव फाटा चौफुल्यावर जरांगेंच्या आवाहनानुसार साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावच्या ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाकरता मुंडन केलं. हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मराठा आरक्षणाकरता राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवावा असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम देखील त्या ठिकाणी आहे. शेवटी जीव हा अत्यंत महत्त्वाचाच आहे. त्यामुळे त्यांच्या सोबतचे देखील जे लोक आहेत त्यांनीही थोडी त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. स्वतः मुख्यमंत्री या सगळ्या विषयात लक्ष घालून आहेत आणि जे काही योग्य निर्णय आहेत ते झाले पाहिजे असा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून चाललेला आहे. ते मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांवर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाल्यानं आंदोलकही आता हवालदिल झालेत, अस्वस्थ झालेत. आंदोलकांच्या डोळ्यातले अश्रू पाहून सगळ्यांच्याच काळजाचं पाणी पाणी होत आहे. आता तरी मराठा आरक्षणावर तोडगा निघावा हीच मराठा समाजाची एकमुखी भावना असल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.